आता हे सगळे महाराज हे वादग्रस्त आहेत. हे महाराष्ट्राचे सगळे महाराज आहे. त्या महाराजांनी लोकांना प्रशिक्षण देणं, लोकांना प्रवचन चांगलं देणं, त्या प्रवचनातून त्यांच्या जीवनामध्ये कसा बदल होऊ शकेल अशा पद्धतीने प्रयत्न करणे. जसे पांडुरंग शास्त्री आठवले होते किंवा जे असे वैचारिक भूमिका मांडतात आणि त्यामध्ये अशा पद्धतीने काय असतील तर ठीक आहे, पण बागेश्वर बाबांनी अशी भूमिका मांडणं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला जो मुकुट आहे, काय म्हणतो तो संत रामदासांच्या समोर ठेवला आणि आता मी काय करू असं त्यांनी विचारलं. असे ते बोललेले आहे. तर बागेश्वर महाराजांनी अशी भूमिका मांडणं अत्यंत चुकीचं आहे. नंतर त्यांनी माफी मागितलेली आहे. माफी असं काहीतरी बोलायचं आणि माफी मागायची बरोबर नाही आहे. मला वाटतं शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व वाचला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये येऊन शिवाजी महाराजांच्या बद्दल अशी भूमिका मांडणं अत्यंत योग्य आहे. आणि मुख्यमंत्री त्या सभेत होते आणि मुख्यमंत्र्यांनी त्या वक्तव्याबद्दल मी संमत नाही अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की सगळे जे देशातले बाबा आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे. नाशिक बाबाची चौकशी झालेली आहे. नाशिकच्या खरात बाबा जे आहेत त्या खरात बाबांच्या वर कारवाई झालेली आहे आणि म्हणजे एवढं असं चुकीचं काम करत होते खरात बाबा. पोलिसांनी घेतलेला त्यांचा ताबा, म्हणजे आता त्यांनी ताबा घेतलेला आहे. आपण जे म्हणताय त्याप्रमाणे या बाबांनी अशी वक्तव्य करू नये. अंतर वक्तव्य केली तर त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे.